आई शपथच पुण्यात सोसायटीच्या गार्डनमध्ये दांडगा दांडगा वाघ डायरेक्ट रेड आहे एवढ्या लोकांच्या डायरेक्ट चड्ड्याच पिवळ्या मी बघून डायरेक्ट डोळं पांढरं म्हटलं ह्यो काय विषय बायकोला म्हटलं चाड दिशे गाडी तुझ म्हटलं टाइमपास करू नको हितनं पहिलं आपल्याला निघायचं आणि भावानं निघून आलं अक्षरशः गावाला रानात जावं म्हटलं रानात गेलो हिथं 2-3 हत्ती अरे म्हटलं ह्यो काय प्रकारे म्हटलं रानात हत्ती का बसण्याला लागली ती मला काय समजणं झालंय म्हटलं अरे काय आता आलो तर थोडं म्हटलं 2-3 फोटो काढतो म्हटलं जाऊ देत आणि ह्यो बघा तिकडे एक वाघ आणि इकडं पांढरा वाघ निवांत पडल्या टांगावर करून कोंबड्या गावापासून पांढऱ्या झाल्या कोणतरी म्हटलं मोर आहे ती म्हटलं जाऊ दे क्रिकेट खेळायला जाऊया मैदानात आलो ग्राउंडवर इकडं हरणं अरे म्हटलं ह्यो काय विषय बायकोला म्हटलं शहाणी असतील तर इथनं पटकन 4 दिवशी आवर म्हटलं चल आपण आपल्या घरी जाऊ काय मला खरं दिसणं झालंय आणि इकडं भाऊन नीट बोल तुम्हाला सिंह दिसल अरे म्हटलं बाबा इथनं हळू गेलं पाहिजे आणि हे गेंडास्वामी काय करायला लागला इथं आणि निवांत घास चरत बसलाय मगरीनं आम्हाला भ्या घालतो ती म्हटलं आता भ्यायचं नाही म्हटलं बघ फास्टून ठेवी नरडले वाजवू नकोस आणि झाला मॅटर असं की तिनं त्याची फॅमिली बोलवली आणि इथनं दनादन एक कुठनं बाहेर निघायला लागले बायकोला म्हटलं आपण घाबरायचं नाही खरं आपण घाबरायचं चल म्हटलं हिला म्हटलं डोळं काय ग वटारते म्हटलं एका झनाट्यात सरळ करीन मग डायरेक्ट दबक्या पावलानेच वर आणि हे कसं आहे गुळगुळीत काळं कुळकुळीत आणि आता पांढरं शुभ्र पाहिजे तर पांढरं शुभ्र आणि ह्यांच्या अंगात जीव नाही उगच वळ करतात ढासळलं पडलं खाली हे बघा काळ्या पाटीचे कासवं आणि ही नक्षीदार कासवं ती पाहिजे तर आपल्याकडे ती पण क्वालिटी आहे भावानं जर स्टाईल आवडली असेल रील आवडली असेल तर लाईक फॉलो शेअर करा की हो तेवढं जरा मोटिवेशन येते आणि कमेंटमध्ये काही सजेशन असतील तर मला नक्की सांगा भेटूया नेक्स्ट रीलमध्ये जय महाराष्ट्र.